आज या कलियुगाच्या जीवनामध्ये पैशाबिगर कवडीचेही काम होत नाही आहे। हे युगच पैशाचे आहे आणि जर या युगात जर तुमच्याकडे पैसा नसला तर तुम्ही सर्वात नालायक माणूस आहे असं तुम्हाला दुनिया दाखवते। तुमच्यावर अन्याय करते, तुमच्यावर अत्याचार करते, तुम्हाला काही सुचत नाही आहे। मला माहिती आहे बघता, तुला अडचण आहे ती म्हणजे पैशाची तुला खूप अडचण आहे, तुला खूप चिंता वाटते, तू खूप काम करतो तरी पण तुझ्याकडे पैसा येत नाही। त्याचं कारण म्हणजे तू मंत्र ऐकत नाही स्वामींचे। खास कर हा मंत्र जर तू ऐकला आणि सोडून द्याला, तू फक्त या मंत्राचे श्रवणच केले तर तुझे काम संपून जाईल आणि जी तुझी पैशाची अडचण आहे ती कायमची दूर होऊन जाईल। तू पैशाला हलक्यात घेऊ नको भक्ता। पैशाने बरेच असे काम आहे जे पैशाने होतात। बरेच म्हणल्यापेक्षा सर्वच काम पैशाने करता येतात। आज या युगामध्ये मनुष्याचा ब्रह्मास्त्र असेल तर तो म्हणजे पैसा सर्व काही आहे भक्ता, हे तुला मानावेच लागेल। आणि स्वामी तुझ्यासाठी एक असा मंत्र दिलेला आहे स्वामींनी, तो मंत्र जर तू ऐकला तर तुझा जो ब्रह्मास्त्र आहे म्हणजेच पैसा आहे, कलियुगातला जो ब्रह्मास्त्र आहे तो तुला मिळणार आहे। तुला फक्त हा मंत्र श्रवण करायचा आहे। तुला जर कलियुगाचा ब्रह्मास्त्र लागत असेल म्हणजेच पैसा लागत असेल तर तुला या मंत्राचे मनापासून श्रवण करावे लागेल। हा मंत्र तुला 20 मिनिटे कमीत कमी ऐकावेच लागेल। तुला वाटेल की आपण ऐकू 2 ते 3 मिनिटं करूया भोळी भक्ती, ही अशी भक्ती चालणार नाही, ही भोळी भक्ती अजिबात चालणार नाही। स्वामींना याचा खूप राग आहे। तुला खरंच स्वामींचा कट्टर भक्त व्हायचं असेल तर तुला असे कित्येक मंत्र ऐकावेच लागणार। तुला हा मंत्र पूर्ण ऐकावाच लागणार। तुला हा मंत्र 108 वेळा श्रवण करावाच लागणार। हे अनिवार्य आहे। तू देत नाही स्वामींना टाईम आणि म्हणतो मी स्वामी भक्त आहे। जे असे करतात ते स्वामींचे ढोंगी भक्त असतात। स्वामी त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष करतात। पण तू जर स्वामींचा कट्टर भक्त असला, तू रोज स्वामींचे दर्शन घेत असला, तू रोज स्वामींची पूजा करत असला, तू रोज स्वामींचे मंत्र ऐकत असला तर तू स्वामींचा कट्टर भक्त आहे। आणि स्वामी अशा कट्टर भक्तांना कधीच पाहून दुर्लक्ष करत नाही। आज तुझी बारी आहे। स्वामी तुझ्याकडे आज बघून दुर्लक्ष करणार नाही। तुझ्या अकाउंटला पैसे आल्याशिवाय आज राहणार नाही। तू एकदा तोंडातून आकडा तर बोल, तुला किती लाख रुपये लागतात स्वामी तुला देऊन टाकतील। या मंत्राने बऱ्याच जणांना करोडो अब्जो खरबो रुपये आले। आज तुला तर लाखच लागतात, तुला फक्त लाख रुपयेच लागतात। हे मला पण माहिती आहे। तुझी अडचण ही थोडीशीच आहे, पण तू स्वामींना मोठा आकडा माग, कारण की तुला माहीत आहे, तुला मी आत्ताच सांगितलं आहे, कलियुगचा जो ब्रह्मास्त्र आहे तो म्हणजे पैसा आहे। पैशाने सर्व काही हासिल केले जाते भक्ता। म्हणून तू स्वामींना 1, 2 आणि 3 लाख रुपये मागू नको। तू स्वामींना मोठाच आकडा माग। तुझी सर्व दारिद्र्य, दुःख, कर्ज सर्व संपायला फक्त पैसाच लागतो, दुसरं काहीच लागत नाही। पैशाची इतकी ताकद आहे भक्ता, हे तुला माहीतच आहे, तुला हे सांगायची गरज नाही। पैशाने कित्येक लोक हे आनंदी झाले आहे। कित्येक लोक कुठे कुठे जात आहे पैशाच्या जोरावर। माणूस चंद्रावर गेला फक्त पैशाच्या जोरावर, आणि तेच पैसे तुझ्याकडे नाही आहे आणि तू स्वामींना पैसा मागतो 1 लाख, 2 लाख आणि 3 लाख। याने काय होणार आहे भक्ता? तू स्वामींना खूप मोठा आकडा माग। तो जर तुला मिळाला, तुझे दुःखातले दिवस लगेच नष्ट होतील आणि आनंदातले दुःख चालू होतील। पण तुला स्वामी देणार केव्हा पैसा? तू फक्त हा मंत्र पूर्णपणे श्रवण कर, मगच तुला मिळणार आहे। नाहीतर तुझी भोळी भक्ती आणि ढोंगपणा चालणार नाही, कारण की स्वामी हे खूप तीव्र देवता आहे। यांना ढोंगी भक्ती चालत नाही। आणि तू बरेच भक्त असे काम करतात की मंत्र ऐकतात 2 ते 5 मिनिटात आणि पैसा मागतात 2 ते 4 कोटी। तर असं कुठं जमतं का? तुम्हीच सांगा। ते ना सकाळी स्वामींचा पूजा करतात, ते ना कोणत्या देवाची भक्ती करतात, ना नामस्मरण करतात, ना काय करतात ते त्यांनाच माहिती आहे। आणि स्वामींना पैसे मागतात 2 कोटी 3 कोटी। तुम्ही असे करू नका। तुम्ही भक्तीवर फोकस करा आणि आकड्यावर बी फोकस करा। तुम्ही स्वामींना कमी आकडा मागू नका।
1 अन् 2 लाखात भक्तांनो काहीच होत नाही आहे. तुम्ही स्वामींना मोठा आकडा मागून तर बघा. स्वामी बघा कसा पूर्ण करतात तुमचा तो आकडा आणि तुमच्या बँक खात्यामध्ये कसे पडतात पैसे. मला माहिती आहे तू खूप काम करतो, खूप कष्ट करतो, पण तुझ्या काय बँकेमध्ये पैशाचा मेसेज येत नाही आहे. तुझ्या घरात काय धन भेटत नाही आहे. तुझ्या घरामध्ये काय पैसा टिकत नाही, पैसा येत नाही. ह्याच सर्व कामांवर हा मंत्र तोड आहे. हा मंत्र या सर्व कामांवर तोड आहे. हा मंत्र तुम्ही फक्त ऐकला आणि सोडून दिला तर तुमचे काम संपून जाईल. तर चला तो तीव्र मंत्र ऐकून घेऊ आणि 20 मिनिटं म्हणजेच पूर्णपणे हा मंत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रवण करू 108 वेळा. तुला हा मंत्र पूर्णपणे बघायचा आहे. स्वामींचा तुला अपमान करायचा नाही आहे. स्वामींचा तुला अजिबात अपमान करायचा नाही आहे. म्हणून तू हा मंत्र पूर्ण ऐक, पूर्ण 20 मिनिटे. तर चल जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे. जाण्यापूर्वी भक्तांना तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाक. आणि तू जर स्वामींचा कट्टर भक्त असला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नाव लिहायला विसरू नको. आणि जर तू स्वामींचा ढोंगी भक्त असला तर तू हा व्हिडिओ 2-5 मिनटं ऐकून तुला ते ऐकावं असं वाटणार नाही आणि तू स्किप करून पळून जाशील. आणि जो कट्टर भक्त राहील तो पूर्णपणे 100% हा व्हिडिओ बघन, 108 वेळा श्रवण करेन आणि स्वामी त्याच्यावरच फोकस करतील. स्वामी त्या भक्तावर कधीच बघून दुर्लक्ष करणार नाही. तर चला भक्तांनो, मला माहीत आहे तुम्ही स्वामींचे खूप भक्त आहात, खूप कट्टर भक्त आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ आज बघणार आहात. 108 वेळा तुम्ही याचे श्रवण करणारच आहात. मला तुमच्यावर भरोसा आहे आणि तुम्हाला स्वामींवर भरोसा आहे. तर चला जाणून घेऊया तो मंत्र. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, शत्रु रोग हराय, श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय, सर्व शत्रु रोग हराय, सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम
नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो स्वामी समर्थाय सर्व शत्रु रोग हराय सर्व वशीकरणाय श्री स्वामी समर्थाय नमः।